शरीर, मन आणि आत्मा यांच्या नात्यामध्ये जेव्हा संतुलन असतं तेव्हा असं म्हणू आपण की योग आहे. यांच्या तिन्हीच्या नात्यामध्ये जेव्हा असंतुलन होतं त्यावेळेला रोग किंवा व्याधी उत्पन्न होते. मानवाचं अस्तित्व हे 5 कोशांनी बनलेलं आहे. तर पहिला आहे अन्नमय कोश, दुसरा आहे प्राणमय कोश, तिसरा आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश आणि पाचवा आहे आनंदमय कोश. तर अन्न हे जसं पंचमहाभूतांपासून बनलं आहे, आपलं शरीरही 5 भूतांनीच बनलेलं आहे. तर अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल ही जशी पंचमहाभूत बाहेर आहेत तशीच आपल्या शरीरामध्ये पण आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे 6 आपले शत्रू आहेत. पण आपण त्यांना इतकं आपलं मित्र मानलंय की माझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की मला राग आलाच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर मुंबईवरून योग चिकित्सा तज्ञ वैशाली वैद्य या मॅडम आलेत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपण चहा घेऊया. धन्यवाद चेतन. आपण चहा घेऊयात हो, आणि जरूर. पॉडकास्टला सुरुवात करूयात. नक्की. Cheers. मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की योग चिकित्सा म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप काय? योग चिकित्सा समजून घेण्याआधी आपण पहिल्यांदा योग म्हणजे काय हे समजून घेऊया. बरोबर. शरीर, मन आणि आत्मा यांच्या नात्यामध्ये जेव्हा संतुलन असतं तेव्हा असं म्हणू आपण की योग आहे. आणि यामध्ये यांच्या तिन्हीच्या नात्यामध्ये जेव्हा असंतुलन होतं त्यावेळेला रोग किंवा व्याधी उत्पन्न होते. बरोबर. येस. आणि चिकित्सा म्हणजे काय, तर हे जे असंतुलन आहे शरीर, मन आणि आत्मामध्ये, तर ते योग साधनेद्वारे आपण संतुलन निर्माण करणं म्हणजे योग चिकित्सा. बरोबर. ठीक आहे. पण आपण पूर्ण स्वरूप समजून घेण्याआधी मानवाचं अस्तित्व काय, कसं आहे हे जाणून घेणार आहोत. बरोबर. तैत्तिरीय उपनिषद याच्यामध्ये पंचकोशात्मक असं मानवाचं अस्तित्व वर्णन केलेलं आहे. तर ही काय आहे पंचकोशात्मक जी थेअरी म्हटली आहे ती काय आहे ती आपण समजून घेऊया. मानवाचं अस्तित्व हे 5 कोशांनी बनलेलं आहे. कोणते आहेत हे 5 कोश? तर पहिला आहे अन्नमय कोश, दुसरा आहे प्राणमय कोश, तिसरा आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश आणि पाचवा आहे आनंदमय कोश. आपण आता या प्रत्येक कोशाबद्दल विस्तृतपणे समजून घेणार आहोत. तर पहिला आहे अन्नमय कोश. अन्न म्हणजे काय, तर आपण जे काय अन्न खातो ते, आणि त्यापासून जे बनलं आहे तो कोश म्हणजे आपलं शरीर. तर अन्न हे जसं पंचमहाभूतांपासून बनलं आहे, आपलं शरीरही 5 भूतांनीच बनलेलं आहे. कोणती आहेत ती पंचमहाभूत? तर अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल ही जशी 5 पंचमहाभूत बाहेर आहेत तशीच आपल्या शरीरामध्ये पण आहेत. आणि आपलं हे शरीर या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. हे स्थूल स्वरूपाचं आहे. म्हणजेच काय, तर हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. तसा हा आहे अन्नमय कोश. पुढचे जे 4ही कोश आहेत ते सूक्ष्म स्वरूपाचे आहेत. दुसरा कोणता आहे, तर प्राणमय कोश. आता प्राण म्हणजे काय, तर आपलं जीवन. बरोबर. जेव्हा आपल्या शरीरात प्राण असतो तेव्हा आपण म्हणतो मी जिवंत आहे, आणि शरीरातून जेव्हा प्राण निघून जातो तेव्हा आपण म्हणतो की हे मृत शरीर आहे. बरोबर. हे जे प्राणाचं वहन आपल्या शरीरामध्ये पूर्ण शरीरामध्ये होत असतं. कसं होतं ते कुठूनही कसंही नाही होत. तर आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत किंवा चॅनल्स आहेत, आणि त्याच नाड्यांमधनं किंवा चॅनल्समधनं ह्या प्राणाचं वहन होत असतं. जसं आपल्या घरामध्ये कसं इलेक्ट्रिक सर्किट आहे, म्हणजे वायरिंगचं आहे, आणि त्यातनं इलेक्ट्रिसिटी वाहत असते. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा या नाड्या आहेत, त्यातनं प्राणाचं वहन होत असतं. तर या 72,000 नाड्यांपैकी 3 नाड्या ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्या कोणत्या आहेत, तर इडा, पिंगला आणि सुषुम्ना. इडा नाडी जी आहे ती मानसिक शक्तीचं, म्हणजे त्या शक्तीचं वहन होत असतं या नाडीतून. पिंगला नाडी जी आहे तिथून कार्यशक्ती, म्हणजे ज्या आपण ऍक्शन्स करतो त्या शक्तीचं वहन होत असतं. आणि सुषुम्ना नाडी जी आहे ती आध्यात्मिक शक्ती, तिचं वहन सुषुम्ना नाडीमधून आध्यात्मिक शक्तीचं वहन होत असतं. सो अशा या 3 महत्वाच्या नाड्या आहेत. तिसरा जो कोश आहे तो आहे मनोमय कोश.
आता परत मन म्हणजे काय? तर आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात, आपल्या भावना आहेत, हा. संवेदना आहेत, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनोमय कोशामध्ये येत असतात. हा. आणि प्राणमय कोशापेक्षाही मनोमय कोश हा सूक्ष्म स्वरूपाचा आहे. हम्म. कसा? तर प्राणमय कोशामध्ये आपल्याला जाणीव होते की ह्या प्राणाचं वहन होते. कशा प्रकारे? तर आपण एखादी ऍक्शन करतो तर आपण समजतो की हा मी ऍक्शन केली हे आपल्याला जाणवतं. पण मनोमय कोशामध्ये ते त्याहून सूक्ष्म असल्यामुळे आपल्या भावना किंवा संवेदना अशा जाणवते. म्हणजे समजा माझ्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळणार नाही किंवा नाही, नाही. तुमच्या मनात काय चाललंय हे मला कळणार नाही. नाही करणार. तर तो मनोमय कोश जो आहे तो अन्नमय कोश आणि प्राणमय कोश यापेक्षाही सूक्ष्म आहे. तिसरा झाला मनोमय कोश. चौथा आहे विज्ञानमय कोश. विज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे नॉलेज आणि विज्ञान म्हणजे म्हणजे विशेष ज्ञान, म्हणजे जे स्पेशल नॉलेज आहे तो कोश म्हणजे विज्ञानमय कोश. तर हे विशेष ज्ञान असं काय? आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय आपल्यासाठी हे आपल्याला जेव्हा कळतं किंवा आपण त्याला म्हणू विवेक ज्ञान, विवेक बुद्धी, सत्सद विवेक बुद्धी आपण म्हणतो की जे आपल्याला सांगते की माझ्यासाठी हे बरोबर आहे किंवा योग्य आहे आणि माझ्यासाठी हे अयोग्य आहे. हे जे आपण जाणतो तो जो कोश आहे त्याला विज्ञानमय कोश म्हटलेला आहे. तो अजून सूक्ष्म स्तरावर गेलाय. बरोबर. मनोमय कोशामध्ये आपण स्वतःच्या भावना किंवा संवेदना ह्या जाणून घेऊ शकतो. पण विज्ञानमय कोश आपल्याला कधी कधी कळतच नाही की माझ्यासाठी बरोबर काय आहे, योग्य काय आहे, डिफरन्स. हा, तर ते कळत नाही आपल्याला तो डिफरन्स. पण जे कळतं किंवा ती सत्सद विवेक बुद्धी आपण म्हणतो ती या विज्ञानमय कोशामध्ये येते. आणि सगळ्यात शेवटचा पाचवा जो आहे तो आहे आनंदमय कोश. तर सच्चित आनंद जे म्हणतात आपण ब्लिस स्टेट, तो आहे आनंदमय कोश. असे हे 5 कोश आहेत. हे 5ही कोश जेव्हा पूर्णपणे संतुलित असतात किंवा प्रत्येक कोशाचं कार्य हे संतुलित होत असतं तेव्हा आपण म्हणू की आपण निरोगी आहोत. बरोबर. आणि ह्या कोशांमध्ये कुठेही जेव्हा असंतुलन निर्माण होतं हळूहळू व्याधी उत्पन्न होते. तर आपण समजून घेऊया की एक्झॅक्टली व्याधी कशी उत्पन्न होते. असंच आपल्याला डायबिटीस होतो किंवा असंच आपल्याला अस्थमा होता, थायरॉइड होता, हे असंच नाही होत. तर त्याच्या मागे मूळ कारण काय आहे? मूळ आहे मनोमय कोशामध्ये. आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपले विचार आहेत, संवेदना आपण फिलिंग्स म्हणतो किंवा इमोशन्स म्हणतो, ह्या जेव्हा नकारात्मक असतात त्या आपल्याला पुढे जाऊन त्रास देतात. तर मूळ कारण हे आपलं मनोमय कोशामध्ये आहे. आता हे विचार नकारात्मकच का होतात? सतत ते सकारात्मक का नाही राहत? तर त्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. तुम्हाला माहिती असेल की षड्रिपू जे आहेत, जे खरे आपले शत्रू आहेत, पण आपण त्यांना खूप आपले मित्र मानले. ते कुठले शत्रू आहेत आपले? 6. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य. हे 6 आपले शत्रू आहेत. पण आपण त्यांना इतकं आपले मित्र मानलंय की माझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की मला राग आलाच पाहिजे, म्हणजे तो माझा मित्र आहे की मी त्याला लगेच पकडलंच पाहिजे, असं समजून आपण हे 6ही षड्रिपू जे आहेत त्यांना मित्र मानलंय. आणि त्या प्रत्येक मित्रामुळे आपल्याला पुढे जाऊन त्रास होतो. मी फक्त ह्या क्रोधाचं उदाहरण सांगते की जसं मी आता म्हटलं की जसं आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाल्यावर आपल्याला राग येतो आणि त्याचा परिणाम कशावर होतो? तर आपल्या प्राणवहनावर होतो. आणि जेव्हा प्राणाचं वहन अखंडित होतं किंवा असंतुलित होतं तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर होतो व्याधी रूपाने. तर हे क्रोधामुळे हे असं का होतं? तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, समजा मला राग आला तर माझं प्राणाचं वहन कसं होतं? खूप डिस्टर्ब होतं, हायपर होते मी एकदम. बरोबर. पण जेव्हा आपण योग साधना करू तेव्हा आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवू शकू आणि आपलं मन शांत राहील आणि मग आपल्या प्राणाचं वहन व्यवस्थित सुरळीत व्हायला लागेल आणि मग हळूहळू आपलं शारीरिक व्याधी आहेत त्या सुद्धा कमी व्हायला लागतील. ही झाली चिकित्सा भाग. पण मूळ कारण कुठे आहे हे मी आता एक्सप्लेन केलं की मनोमय कोशामध्ये हे व्याधीचं उत्पन्न मूळ कारण आहे, त्यामुळे व्याधी निर्माण होते. आणि हे जे षड्रिपू आहेत हे आपल्या मनावर ताबा मिळवतात.
हा. म्हणून आपण तशी ऍक्शन घेतो, बरोबर. खरंय. जर आपल्या मनाचा जर ह्या षड्रिपूंवर ताबा असेल, आपण त्यांना जर शत्रू मानलं तर आपण शत्रूवर नेहमी मातच करतो, बरोबर. हा. आपण शत्रूंना काही जवळ नाही करत, नाही. आपण मित्रांना जवळ करतो. खरंय. पण हेच जर आपल्याला समजलं, हे समजणं म्हणजेच काय, तर आपली सतसत विवेक बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोशावर आपल्याला जर काम करता आलं, हा. आपल्याला कळलं की माझे शत्रू कोण आहेत, माझे मित्र कोण आहेत, बरोबर आहे. आणि मला कोणाला जवळ करायचंय, मला कोणाला दूर दूर करायचंय, करायचं. हे आपल्याला विज्ञानमय कोशामध्ये कळलं तर निश्चितपणे आपण मनोमय कोशावर काम करू शकतो. बरोबर आहे. त्याचा परिणाम आपण प्राणमय कोश आपला संतुलित करू शकतो हम्म. आणि आपण व्याधीपासून निश्चितपणे दूर राहू शकतो. बरोबर बरोबर. सो मनोमय कोश हा मूळ कारण आहे आणि त्या मनोमय कोशाचा ताबा आपण घेणं, रादर मनोमय कोशाला आपल्यावर ताबा मिळवू देणं, हे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. बरोबर. सो ह्या षड्रिपूंना आपण नेहमी सांगायचं की तुम्ही माझे मित्र नाही, तुम्ही नाही, शत्रू आहात नाही. आणि आता मी तुमच्यावरच मात करणार आहे. Yes. हे आपलं कायमचं युद्ध असणार आहे आणि Yes. माझाच नेहमी विजय होणार आहे, विजय. असं सांगून आपण आपल्या व्याधींना दूर ठेवायचे दूर आणि ठेवायचं. नेहमी निरोगी राहायचा निरोगी राहायचं. प्रयत्न करायचे. बरोबर. म्हणजे कोणतीही घटना जरी घडली तर डिरेक्ट रिॲक्ट करण्याआधी आपण विचार केला पाहिजे की नेमकं कोणता शत्रू आपल्यावर मात करू इच्छितो. म्हणजे क्रोध येणार आहेत तर मी जर रिॲक्ट झाला इन क्रोध, म्हणजे आपण कोणावर रागवलो तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होणार आहे इन शॉर्ट. बरोबर. तर जसं तुम्ही म्हटलं की संसद विवेक बुद्धीने आपल्याला पाहायला पाहिजे की खरंच गरज आहे का, आपण उगाच रागवतो आहे का, कारण हे सगळे बॅलन्स केल्यानंतरच मग आपण आपलं शरीर निरोगी राहू शकतो. पण हे इतकं सोपं पण नाहीये. नाहीये. तर म्हणूनच की योग चिकित्सा हा अतिशय उत्तम असा मार्ग आहे की आपण जर त्याचा अवलंब केला तर आपल्या मनावर आपण निश्चितपणे ताबा मिळवू शकतो. आपल्या विवेक बुद्धी व आपली स्थिर राहू शकते, निर्णय क्षमता वाढू शकते आणि मग आपण ठाम राहू शकतो की नाही, जर मला एखाद्या माझ्या मनाविरुद्ध गोष्टी होत आहेत तरी सुद्धा मी मन शांत ठेवून त्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करू शकते आणि मग त्याला मी रिस्पॉन्स देऊ शकते. की मी रिॲक्ट होण्याच्या ऐवजी मी रिस्पॉन्स देईन की ठीक आहे, ही जरी माझ्या मनाविरुद्ध गोष्ट होत असली तरी नॉट नेसेसरी की मला त्याच्यावर रिॲक्ट व्हायला पाहिजे, त्याच्या ऐवजी मी रिस्पॉन्स देईन की नाही बाबा, ही अशी गोष्ट का झाली, त्याच्या मागे पण काही कारण असू शकेल, असा मी विचार करून त्या वेळेला तरी इमिजिएट रिॲक्ट न होता मी शांतपणे विचार करून त्याला रिस्पॉन्स देईन, असं निश्चितपणे आपल्याला करता येईल. आणि अशा पद्धतीने सगळ्याच षड्रिपूंवर म्हणजे पुढचे जे आहेत काम, क्रोध, लोभ, म्हणजे लोभ पण, कारण ह्या आजकालच्या कलयुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूपच मोठ्या प्रमाणावर आपल्याला जाणवतात. इव्हन मात्सर्य म्हणजे जेलसी खूप जास्त प्रमाणावर आहे की माझ्यापेक्षा समोरच्याकडे इतकं जास्त आहे आणि माझ्याकडे का नाही, ही जी जेलसी वृत्ती आहे ती सुद्धा आपल्या व्याधींना महत्वाची म्हणजे कारणीभूत ठरते. त्यामुळे ह्या साही षड्रिपूंवर आपण बघायचंय की आपल्यामध्ये कुठला डॉमिनंट आहे किंवा किती डॉमिनंट आहेत, म्हणजे का सगळेच आहेत, असा जर आपण जेव्हा विचार करू आणि हळूहळू प्रत्येक षड्रिपूंवर काम करायचं ठरवू तर निश्चितपणे आपण आपलं मनोमय कोश बॅलन्स ठेवू शकतो, मन शांत ठेवू शकतो आणि कोणतीही सिच्युएशन आली तर त्याला रिॲक्ट होण्याऐवजी रिस्पॉन्स देऊ शकतो, हे निश्चित आहे. आणि ह्या प्रकारे आपण आपल्या व्याधी दूर ठेवू शकतो, म्हणजे निरोगी राहण्याचा प्रयत्न करता येईल. म्हणजे आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपण पाहिलं तर सोशल मीडिया ऑन केलं तर जेलसी दिसते. अरे हे व्हॅकेशनला चाललंय, ते कपल किती सुंदर आहे, ते जरी फोटो असला नंतर ते भांडत असतील तरी आपल्याला एक चांगली इमेज आपल्याला दिसते आणि आपण जेलस फील करतो. अरे आपल्या लाईफ मध्ये काहीच हॅपनिंग होत नाही, 9 ते 5चा आपण जॉब करतोय, त्यांनी कार घेतली, डाऊन पेमेंट टाकून त्यांनी कार घेतली असेल, बट आपण करतो की आपल्या लाईफ मध्ये काहीच होत नाही आणि मग आपण सुखी आयुष्य खराब करून घेतो. बरोबर आहे की त्यांना प्रमोशन मिळालं पण त्याची मेहनत पण असेल, किंवा लोभ, मला यातून काय मिळेल, बरोबर आहे, दुसऱ्याला शिवाय घालून मला काय मिळेल, म्हणजे या सगळ्या गोष्टींवर आपण जर काम केलं तर निश्चितपणे, आणि ही गोष्ट आपल्यामध्येच आहे, आपण आपल्यावर कंट्रोल दिला तर आपण निरोगी राहणार. आपल्याला निरोगी राहायचंय का आपल्याला रोगी व्हायचंय हा पूर्ण चॉईस आपला आहे. सो आपण ठरवायचंय की आपल्याला काय करायचंय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते एवढं सोपं नाहीये, हे प्रॅक्टिसने येईल. एक्झॅक्टली. आणि
योग्य तज्ञांच्या गायडन्सने येईल. त्याच्या पुढे आता Yes. आपण समजून घेणार आहोत की ह्या प्रत्येक कोशावर कुठल्या कुठल्या साधना करायच्या आहेत हा, हा. आणि त्या साधना केल्यावर तो आपण कोश कसा बॅलन्स करू शकतो, अगदी बरोबर. संतुलन ठेवू शकतो. येस येस. आपण आता सुरुवात करूया अन्नमय कोशापासून. हो. अन्नमय कोश सगळ्यात पहिली गोष्ट, अन्नमय कोश म्हणजे अन्न आपण जे म्हटलं, आजकालचं अन्न कसं आहे, फास्ट फूड आहे, फास्ट बरोबर. फूड आहे. हो. म्हणजे आपल्याला पटकन 5 मिनिटात काय बनवलंय किंवा वडापाव खाल्लाय आणि पुढच्या कामाला चटपटीत गेलोय. खायचं, बाहेरचं खायचं. इव्हन पिझ्झा बर्गर हे सगळं आपलं आहे. येस येस. घरचं सकस अन्न खाणं हे खूप दुर्मिळ झालंय आता. बोरिंग झालं. बोरिंग नाही, बोरिंग असेल ते लोक म्हणतात अरे काय घरचं बोरिंग रोज बरोबर. खायचं, बाहेर खाऊ असं. पण ते सगळ्यात मूळ कारण आहे. आणि हे अशा प्रकारचं अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अशुद्धीचं प्रमाण खूप जास्त आहे. हे आपल्या लक्षात येत नाही, पण जेव्हा व्याधी होतात ना तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे मला हा त्रास होतोय. पण मग जेव्हा व्याधी होते तेव्हा काय करावं, किंवा मुळातच व्याधी होऊ नये म्हणून सुद्धा आपण जर योग साधना सुरू केली तर निश्चित आपलं पूर्ण आयुष्य सुखी आणि निरोगी राहू शकतं. तर अन्नमय कोशावर सर्वात पहिली अशी साधना किंवा प्रॅक्टिस आपण काय म्हणू शकतो, संपूर्ण शरीराची शुद्धीकरण. जे काही आपल्या शरीरात टॉक्सिन्स निर्माण झालेले आहेत, अशुद्धी निर्माण झालेले आहेत, त्यांना घालवणं हे सगळ्यात पहिलं काम आहे. आता मी एक उदाहरण तुम्हाला सांगते. समजा एखाद्या काचेच्या जगमध्ये की जो ट्रान्सपरंट आहे, तुम्हाला दिसतंय त्याच्यात गढूळ पाणी घातलंय, ठेवलंय असं, आणि त्याच्यात जर तुम्ही अगदी बिस्लेरीचं किंवा प्युअर वॉटर घालत गेलात, ते आतलं पाणी शुद्ध होईल का? नाही. त्याच्यात जरी शुद्ध पाणी घातलं तरी ते आतलं पाणी शुद्ध होणार नाही. तर पहिल्यांदा काय करावं लागेल, त्या जग मधलं पाणी, अशुद्ध पाणी आपल्याला बाहेर टाकायला लागेल. तो जग पूर्ण शुद्ध करावा लागेल आणि मग तुम्ही जे प्युअर पाणी टाकाल मग तुम्हाला ते शुद्ध पाणी पूर्णपणे मिळेल. बरोबर. तसंच आपलं शरीर आहे. आत्ताचं जे आपलं खाण्याच्या सवयींमुळे सगळ्या शरीरामध्ये ज्या अशुद्धी निर्माण झाल्यात त्या पूर्ण पहिल्या काढल्याशिवाय आपण किती चांगलं अन्न खात गेलो किंवा प्रॅक्टिसेस केल्या तरी त्याचा आपल्याला फायदा त्या प्रमाणात होणार नाही. तर सर्वप्रथम आपल्या शरीरातल्या सगळ्या अशुद्धी काढल्या गेल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी हठयोगामध्ये 6 शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत. त्या आहेत बस्ती, धौती, नेती, कपालभाती, त्राटक आणि नवली. ह्या 6 शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत आणि ह्या 6 शुद्धिक्रिया शरीराच्या आपल्या विविध अवयवांवर काम करतात. मी एक उदाहरण तुम्हाला म्हणून सांगते की नेती जी शुद्धिक्रिया आहे ती आपल्या श्वसन मार्गासाठी आहे. म्हणजे आपला श्वसन मार्ग शुद्ध करण्यासाठी नेती ही शुद्धिक्रिया केली जाते, किंवा धौती जी आहे ही आपल्या पचन संस्थेचा शुद्धीसाठी आहे. सो अशा ह्या 6 शुद्धिक्रिया वेगवेगळ्या संस्थांच्या बाबतीत कार्य करतात. ओके. तर ही पहिली आहे शुद्धिक्रिया जी आपण केली पाहिजे शरीर शुद्धीसाठी. दुसरी प्रॅक्टिस जी आहे सूक्ष्म व्यायाम. हे जे आहेत आपले जॉईंट्स, आजकालच्या जगात आपण बघतो की आपल्याकडनं व्यायाम प्रकार अजिबात होत नाही. इतक्या घाई गडबडीचं सगळं आपलं शेड्यूल असतं. तर हे जे सूक्ष्म व्यायाम आहेत हे आपल्या सांधे जे आहेत त्यांच्यावर कार्य करतात. हे जे सूक्ष्म व्यायाम आहेत ते सांधे मोकळे करायला खूप मदत करतात आणि म्हणून आपल्या शरीराची लवचिकता वाढायला मदत होते. तर पहिली आपण शुद्धिक्रिया केली पाहिजे, नंतर सूक्ष्म व्यायाम. त्याच्यामुळे जी लवचिकता वाढते आणि त्यामुळे आपण जे पुढचे आसन प्रकार किंवा सूर्यनमस्कार हे जे घालतो त्याला मदत होते. तर अन्नमय कोशाकरता शुद्धिक्रिया, सूक्ष्म व्यायाम, नंतर लुझिंग प्रॅक्टिसेस जे म्हटले जातात की स्थूल व्यायाम म्हणतात त्याला, की जे मसल बिल्ड करण्यासाठी किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी मदत करतात. सो ते झाले. त्याच्यानंतर आसन प्रकार, जे काही सगळे आसन सांगितलेले आहेत ती आसनं सगळ्या प्रकारची, आणि सूर्यनमस्कार. या सगळ्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत ह्या आपल्या अन्नमय कोशावर अतिशय उत्तम प्रकारे काम करतात. आणि ह्या जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करायचा ठरवलं तर आपला अन्नमय कोश निश्चितपणे आपण संतुलित ठेवू शकतो. दुसरा जो आहे प्राणमय कोश. प्राणमय कोशासाठी ज्या साधना आहेत त्या आहे सगळ्यात पहिली गोष्ट की आपलं श्वसन किंवा ब्रीदिंग जे आहे हे कसं आहे हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण अतिशय चुकीच्या पद्धतीने श्वसन आपलं होत असतं आणि तिकडे लक्ष न दिल्यामुळे प्राणाचं वहन योग्य प्रकारे होत नाही आणि मग प्राणमय कोशात बिघाड होतो. जसं मी म्हटलं की मनोमय कोशामध्ये जेव्हा
डिस्टर्बन्सेस होतात, प्राणमय कोशामध्ये डिस्टर्बन्स होतात, हो. म्हणजे आपलं श्वसन योग्य प्रकारे होत नाही होत नाही. आणि ते आपल्या ध्यानातच येत नाही आणि अशाच पद्धतीने श्वसन हे खूप चालूच. चालू असतं, म्हणजे दिवस, महिने, वर्ष, कित्येक वर्ष हो. असं अशाच पद्धतीने श्वसन चालू चालू असतं, असतं. हो. पण आपलं त्याकडे लक्ष लक्ष नसतं. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्राणमय कोशाकरता आपलं श्वसन हम्म. हे योग्य प्रकारे होतं की आहे की नाही हम्म. हे पाहणं फार महत्वाचं आहे. हम्म. आणि ते जर होत नसेल तर ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे गरजेचं. आणि हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केलं पाहिजे. बरोबर. रादर कुठल्याही प्रॅक्टिसेस या तज्ञांच्या व्यवस्थित सल्ल्याने. तज्ज्ञांच्या सल्ल्याने कराव्यात सुरुवातीला. Yes, yes. एकदा आपल्याला कळल्या आणखी आपल्याला कॉन्फिडन्स आला की नाही मला हे आता सगळं व्यवस्थित जमतंय, हम्म. मग आपण आपल्या पेस प्रमाणे करू शकतो. Okay. पण सुरुवात मात्र आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी हे मी अगदी नाही, आणि सांगेन. हे महत्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळेस आपण काय करतो माहिती का, डिरेक्टली युट्यूब पाहून काहीतरी करतो, बरोबर. आपल्याला उलट काहीतरी त्रास होऊ होतो शकतात. आणि आपण पूर्ण थेरपीला नाव ठेवतो. अरे अगदी बरोबर मुद्दा बोललात तुम्ही. अरे ही थेरपी काही कामाची नाही बाबा, Right. मला हा त्रास होता तर हा वाढला, बरोबर. किंवा हे काहीतरी उगाच काहीतरी आणतात. नाही, अगदी हा मुद्दा म्हणून मी अगदी बरोबर बोललात हा. की युट्यूब किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या मार्गाने जर आपण करायचा प्रयत्न केला हम्म. तर आपल्याला तिथे मार्गदर्शन मिळत नाही. आपण फक्त बघतो की हे असं करायचंय, पण एक्झॅक्टली आपण त्याच पद्धतीने करतो आहोत का हे आपल्याला माहिती नसतं. हम्म. आणि चुकीच्या पद्धतीने केलं गेलं तर त्याचे दुष्परिणाम अगदी निश्चित होतात. हो. त्यामुळे कुठलीही साधना करताना कोणाच्या सल्ल्यानेच करावी बरोबर. हे तर मी निश्चितच सांगेन. नक्की नक्की. सो आपण बघितलं तर प्राणमय कोशावर आपलं ब्रीदिंग किंवा आपलं श्वसन अतिशय योग्य प्रकारे होणं हो. आवश्यक आहे. त्याच्यानंतर ब्रीदिंग प्रॅक्टिसेस ज्या आहेत, श्वसन व्यायाम ते करणं फार महत्वाचं आहे. आणि प्राणायाम हे ह्या ज्या झाल्या साधना ह्या प्राणमय कोशासाठी आहे. Yes. पुढचा आपला आहे मनोमय कोश. आता आपण मनोमय कोशावर काय साधना करायची आहेत ते बघूया. सर्वात पहिलं ओंकारचे उच्चारण किंवा मंत्र साधना. त्याच्यानंतर सत्संग हे अतिशय उत्तम अशी साधना म्हणता येईल. सत्संग म्हणजे काय, आपल्या चांगल्या विचारांच्या लोकांबरोबर वावरणं, राहणं आणि त्यांचे विचार ऐकणं, याला सत्संग म्हणतात. राईट. किंवा आपण भजन कीर्तन ऐकणं, मेडिटेशन ध्यान करणं, या ज्या सगळ्या प्रॅक्टिसेस आहेत ह्या मनोमय कोशावर काम करतात. तर ह्याने काय होतं, आपलं मन शांत राहतं, आपल्या षड्रिपूंवर म्हणजे आपले जे शत्रू आहेत त्यांच्यावर मात करण्याला निश्चितपणे मदत होते. कारण मन शांत जसं होतं आपल्याला कळतं की नाही ह्याच्यामुळे ऍक्च्युअली मला त्रास होतो, मी रागावले तर मला त्रास होतोय, तर माझं मन शांत असेल तर मला कळतंय की सिच्युएशन काय आहे, तर मी कसा रिस्पॉन्स दिला पाहिजे. सो ह्या ज्या साधना आहेत या आपल्या मनोमय कोश संतुलित करायला खूप मदत करतात. आणि पुढचा जो आहे विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशाकरता समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग हे अत्यंत उपयुक्त असं आपण म्हणू शकतो. जसं म्हटलं की सत्सद विवेक बुद्धी म्हणजे आपल्याला योग्य काय आहे किंवा अयोग्य काय आहे हे कधी कधी कळत नाही आणि आपल्या विचारधारणेप्रमाणे आपण निर्णय घेतो. बरोबर. पण जेव्हा कोणी काउन्सिलिंग करतं आपल्याला आणि सांगतं की नाही, फॉर एक्झाम्पल आता समजा कोणाला डायबिटीस झालाय आणि त्याला माहितीये खरं मला गोड खायचं नाहीये किंवा माझी मी जीवनशैली कशी केली पाहिजे हे सगळं कळतं, पण वळत नाही. मग अशा वेळेला जेव्हा काउन्सिलिंग केलं जातं, कोणी सांगतं की नाही अशा पद्धतीने हे केलं पाहिजे आणि हे सतत जेव्हा सांगितलं जातं तेव्हा आपलं मन ते ऍक्सेप्ट करायला लागतं. पण नुसतंच एकदा आपण वाचलं किंवा ऐकलं तर ते ऍक्सेप्टन्स तेवढं येत नाही. म्हणून हे काउन्सिलिंग होणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याचबरोबर एखाद्या गोष्टीचा समजा त्रास होतोय आपल्याला, डायबिटीस आहे, तर त्या डायबिटीस हा कशामुळे झालाय त्याची माहिती समजून घेणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एक रोगाबद्दलची माहिती समजून घेणं आणि त्यावर आपले विचार बदलणं, या दोन गोष्टी जर आपल्याकडनं झाल्या तर आपण तो आपला विज्ञानमय कोश संतुलित किंवा बॅलन्स ठेवू शकतो. आणि पाचवा जो आहे तो आहे आनंदमय कोश. आनंद म्हणजे काय, सतत आनंदात राहणं. म्हणजे कुठल्या अर्थात हे चारही कोश जेव्हा बॅलन्स होतील तेव्हा आपण ते स्टेट एक्सपिरियन्स करू शकतो. सच्चित आनंद जे स्वरूप सांगितलं आहे त्याप्रमाणे. तर ह्यासाठी आपल्यातला जो अहंकार आहे तो जेव्हा निघून जाईल तेव्हाच आपण ते स्वरूप
अनुभवू शकतो. बरोबर. पण तो अहंकार कधी जाईल जेव्हा आपण इतरांची काही सेवा करू, इतरांसाठी काही करू हम्म. आणि ती सेवा करताना कुठल्याही फळाची आपण अपेक्षा न धरता जर केली गेली सेवा, हा. तर ते निष्काम कर्म जसं भगवद्गीतेत सांगितलंय ते जर केलं गेलं हम्म. तर आपल्यातला अहंकार निश्चितपणे जाईल हम्म. आणि आपण त्या आनंदाची अनुभूती घेऊ शकतो. तो खरा आनंद. तो खरा आनंद आहे. बरोबर. सो अशा प्रकारे ह्या 5ही कोशांवर विविध प्रकारच्या जेव्हा आपण साधना करू तर निश्चितपणे आपण रोगांपासून दूर राहू किंवा दूर राहू. रोगमुक्त होऊ. समजा काही आपल्याला व्याधी असेल तर व्याधीमुक्त व्हायला निश्चित फायदा होईल, फायदा होऊ शकतो. मदत होईल. तर अशा प्रकारे ही योग चिकित्से मार्फत म्हणजे योग साधना केली जाते आणि आपण प्रत्येक रोगासाठी वेगवेगळ्या साधना अशा करून रोगापासून दूर राहू शकतो. आता म्हणजे आम्ही जे मी जे सेशन घेते त्या 1 तासामध्ये या सगळ्या प्रकारच्या साधना कव्हर होतात. त्यामुळे हा, तो एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण इतके सगळे कोश आणि त्यांच्या पर्टिक्युलर साधना याचा विचार केला तर ऑडियन्सला असं वाटतं की याला किती तास लागतील बाबा. भरपूर गोष्ट ही करायची आहे आणि बरोबर. खूप वेळ लागू खूप वेळ शकतो. लागू शकतो. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की लोकांना रिझल्ट कधी मिळतील याचा खूप हे असतं की बाबा 7 दिवसात मिळेल का 1 महिन्यात मला वाट पाहायला लागेल. तर त्यावर तुमचं काय मत आहे की ही प्रॅक्टिस आहे, ही लाईफस्टाईल आहे बाबा, हे थांबून चालणार नाही तुम्हाला. खूप छान प्रश्न विचारला. हा. योगशास्त्र हे एक अनुभवशास्त्र आहे. हे नुसतं पुस्तकी ज्ञान नाहीये की मी वाचलं आणि मी रोगमुक्त झाले असं नाहीये. नाही. तर मी जेव्हा या प्रत्येक कोशांवर नियमितपणे काम करेन म्हणजे मी साधना करेन तेव्हाच मला त्याचा फायदा मिळेल. आणि पतंजली योगसूत्रांमध्ये त्यांनी सांगितलंय सतुदीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. म्हणजेच काय, जर ही साधना किंवा हा अभ्यास आपण सातत्याने केला, दीर्घकाल केला आणि निरंतर केला, त्याचबरोबर तो श्रद्धा भावनेने केला तर आपण त्यात स्थिर होऊ शकतो. आणि मग अशा प्रकारे जर आपला अभ्यास असेल किंवा साधना असेल तर निश्चित त्याचं फळ आपल्याला उत्तमच मिळणार. बरोबर. तर सतत दीर्घकाल आणि श्रद्धाभावने हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून कोणीही असं म्हणता कामा नये की मी 8 दिवस केले मला काहीच त्याचा फायदा झाला नाही. सो हे नाही, ही साधना ही निरंतर आणि दीर्घकाल करणं फार महत्वाचं आहे. नाही, तो शब्द मला खरंच खूप आवडला की श्रद्धा. डाऊट नको पाहिजे. कारण की Absolutely. डाऊट मनात आला, अरे करतो तर आहे मी, आता एखाद्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या की 5 दिवस घेतो तर आहे मी, पण मला नाही वाटत की डॉक्टराकडे पण बरोबर मला आहे. बरं वाटेल असं म्हणून. तर ते इम्पॅक्ट करतं बरोबर आहे. आणि मग मन सांगतं की अरे बस आता मला नको यार, बोर होतोय मला किंवा मी म्हणून सोडतोय हे गोष्टी. कुठलीही आपण जेव्हा योग साधना करतो तिथे श्रद्धाभाव अगदी, ठेवणं अगदी. अत्यंत आवश्यक आहे. जर Yes. खरोखर आपल्याला व्याधीमुक्त व्हायचं असेल तर ती श्रद्धा असेल तरच आपल्याला रिझल्ट निश्चित दिसतील. निश्चितपणे. पण कधी आणि कसं हा जर विचार असेल तर मात्र म्हणजे कठीण होईल ते व्याधीमुक्त होणं आहे. पण करत राहील. आपल्याला काय करायचंय, फोकस आपला साधनेकडे पाहिजे ना की रिझल्टकडे. रिझल्टकडे पाहिजे. जेव्हा आपला फोकस साधनेकडे असेल तर निश्चित आपल्याला त्याचं फळ मिळणार. आणि ते अनुभव यायला लागलेत की आपल्याला ते आवडतं आणि ते केलं जातं. हा, आणि त्याशिवाय आपण राहू शकत नाही नंतर. अगदी नाही राहू आणि ते अनुभव न दिसणारे, म्हणजे तुम्हाला जाणवतात ते, जाणवतं. पण ते दिसणारे नाही. जसं जिम मध्ये गेल्यानंतर बॉडी बनते बाबा, बरोबर आहे. तसं ते अनुभवाची गोष्ट आहे. योग साधना. योगशास्त्र हे अगदी अनुभवशास्त्र अगदी आहे. अगदी बरोबर. तरी कोणकोणते रोग आपण या चिकित्सेतून दूर करू शकतो? जसं मी म्हटलं की मनोमय कोशापासून ह्याची आपल्या कुठल्याही व्याधीची सुरुवात होते. तर हे सगळे जे रोग आहेत हे त्यांना मनोशारीरिक रोग असं म्हटलेलं आहे की मनापासनं ह्या शरीरावर ह्याचे परिणाम होतात असे हे रोग आहेत. तर ते कुठले कुठले आहेत तर डायबेटीस हे तर खूप प्रमाण आपल्या देशामध्ये दिसतं. दुसरं आहे अस्थमा, नंतर हृदयरोग म्हणजे जे आपल्याला कार्डियक जे इश्यूज आहेत ते, हाय बीपी, नंतर अर्थरायटिस, थायरॉइड, हे सगळे जे आहेत हे त्याचं सगळ्यांचं मूळ कारण आहे मनोमय कोश. सो हे सगळे रोग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साधना दिल्यावर बरे करायला मदत होतात. बरोबर. आता बॅक पेन आणि अस्थमा यावर जर आपण फोकस केला की बऱ्याच लोकांना बॅक पेनचा आता त्रास होतो. अपडाऊन करतो, रस्ते खराब असतात, ड्रायव्हिंग जास्त असते, बसून कामं असतात, राईट, किंवा मग त्यांचं लाईफस्टाईलच असं आहे की त्यांचं बॅकला प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि अस्थमा म्हणजे आता म्हणजे आय एम नॉट, म्हणजे मी बरोबर बोलतोय का माहित नाही, स्मोकिंग करतात लोक, पोल्युशन
पोल्युशन हे चाललंय अतिशय महत्वाचं कारण आहे हा अस्थमा व्हायचं. होण्यासाठी. तर यासारखे आजार आपण कसं बरं करू शकतो? आणि मी नुसतंच म्हणणार नाही पोल्युशन, हा, आपण अस्थमा बघू तेव्हा मी सांगते. हा, पहिल्यांदा आपण बॅक पेन बद्दल बोलूया. हम्म, तर बॅक पेनचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की आजकाल जीवन कसं आपलं आहे, हम्म, स्पीड आहे. स्पीड आपल्या हम्म, जीवनामध्ये स्पीड आहे. हा, प्रत्येक गोष्ट मला घाईत करायची आहे. हम्म, ही झाली की ती झाली की ती, म्हणजे ऍक्च्युली आपली ऍक्शन सुरू व्हायच्या आधी आपल्या मनात पुढचं काय करायचंय हम्म. हेच असतं. इतकं आपल्या मनात ते मनात स्पीड चालू हो असतो हो हो. आणि ऍक्शन त्या मानाने होत नसते. हम्म, तर हा जो स्पीड आहे हा बॅक पेनला खूप महत्वाचा आहे, की त्रासदायक. हम्म, तर तो आपला स्पीड पहिला कमी केला पाहिजे. हम्म, तर हा एक हम्म, मुद्दा आहे. मुद्दा. अ, आणि हे बॅक पेन हे सुद्धा स्ट्रेसमुळे होऊ शकतं. बरोबर. सो ह्या 2 गोष्टी झाल्या. हम्म, तिसरी गोष्ट आपलं बसण्याची किंवा काम करण्याची जी पोझिशन आहे, पोझिशन. पोश्चर आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला बॅक पेनचा त्रास होतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा ऑफिसमध्ये बसलेलो असतो, हम्म, कॉम्प्युटर वर्क चालू हम्म, असतं हम्म, किंवा मुलांचा अभ्यास करण्याची वेळा ज्या असतात ती हायर स्टडीजसाठी मुलं बसतात हम्म, 3-3, 4-4 तास एकाच पोझिशनमध्ये. हम्म, त्यांनाही त्रास होतो. बरोबर. आपल्या मेड्स आहेत, हम्म, त्यांचं पण एक वेगळ्या वेगळ्या प्रकारे काम असतं, काम पण असतं. त्यांचं लक्ष नसतं की त्यांचं पोश्चर कसं आहे. फॉर हम्म, एक्झाम्पल जर लादी पुसतायत तर त्या कशा पद्धतीने पुसतायत हेही त्यांच्या लक्षात नाही, त्यांनाही त्रास असतो. हो. हाऊस वाईफ्सना सुद्धा हम्म, त्या ओट्याजवळ उभ्या असताना हम्म, त्यांची अलाइनमेंट जी असते शरीराची ती हम्म. बरोबर जर नसेल तरी सुद्धा त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास त्रास होऊ होतो. शकतो. सो तो महत्वाचं अजून एक कारण म्हणजे हम्म, आपलं पोश्चर, हम्म, सिटिंग, स्टँडिंग, ह्या ज्या पोझिशन्स आहेत हम्म, आपल्या, हम्म, त्या जर योग्य नसतील हम्म. तर नक्कीच आपल्याला पाठीचं दुखणं होऊ होऊ शकतं. शकतं. बरोबर. तर असं जेव्हा दुखणं असेल तर आपण त्याच्यावर काय प्रॅक्टिसेस करू शकतो हम्म, त्या मी तुम्हाला सांगते. हम्म, की अन्नमय कोशावर आपण जर काम करायचं असेल हम्म, बॅक पेनसाठी, हम्म. शुद्धिक्रिया ह्या कराव्यात करावे. जनरली. कारण शरीर शुद्ध करण्यासाठी आपल्या शरीरात अशुद्धी आहेतच, हम्म, त्यामुळे ते पहिलं होणं हम्म, आवश्यक आहे. जेव्हा आपण योग साधना सुरू करतो तेव्हा शरीर शुद्धी ही व्हायलाच पाहिजे. हम्म, सो धौती ही क्रिया हम्म, चांगली आहे. त्याच्यात वेगवेगळे अजून प्रकार आहेत. हम्म, म्हणजे मी जेव्हा सेशन्स घेते तेव्हा हम्म, एक्सप्लेन करते की हम्म, कुठल्या प्रकारच्या धौती केल्या पाहिजे. हम्म, तर वमन धौती ही सोपी आहे की ती करणं फायद्याचं हम्म. असतं. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार करू नये पर्टिक्युलरली. जोपर्यंत सिव्हिअर बॅक पेन आहे तो करू नये. सूक्ष्म व्यायाम करावेत. सूक्ष्म व्यायाम हे अतिशय उत्तम असा व्यायाम प्रकार आहे हम्म. की जिथे आपल्या शरीराची लवचिकता वाढायला मदत मदत होते. होते. नंतर फॉरवर्ड बेंडिंग म्हणजे पुढे झुकण्याची जी आसनं आहेत ती हम्म. टाळावीत. तर अच्छा. बॅक पेनसाठी मागे. बॅकवर्ड बेंडिंग हा, जे होतं हा. ती आसनं करणं योग्य योग्य ठरतं. ठरते. Yes. सो अशा प्रकारच्या या प्रॅक्टिसेस जर बॅक पेनसाठी केल्या गेल्या हम्म. तर फायदेशीर आहेत. Yes. प्राणायाम कोशामध्ये पहिलं आपण म्हटलं जसं ब्रीदिंग प्रॅक्टिसेस, हम्म. त्या खूप उत्तम अशा प्रॅक्टिसेस आहेत हम्म. बॅक पेनसाठी. नंतर प्राणायाम आहेत, पण प्राणायाम प्रॅक्टिसेस ह्या जरा ॲडव्हान्स येतात. Level ला. आधी सुरुवातीला आपलं ब्रीदिंग टेक्निक व्यवस्थित व्हायला हवं. हम्म. त्याच्यानंतर ब्रीदिंग प्रॅक्टिसेस झाल्या पाहिजे हम्म. आणि मग प्राणायाम प्रॅक्टिस बरोबर. केल्या पाहिजे. Yes. मनोमय कोशासाठी जसं सांगितलं हम्म. जसं मंत्र उच्चारण, हम्म. ओमचं उच्चारण, बरोबर. धारणा, ध्यान किंवा हम्म. भजन कीर्तन, ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना तर आपलं मन शांत शांत राहतं. राहतं. आणि जसं म्हटलं की बॅक पेन हे स्पीडशी रिलेटेड आहे, हम्म. तर तो आपला मनातला जो स्पीड आहे ना तो कमी व्हायला कमी व्हायला मदत मदत होते. होते. म्हणून मनोमय कोशावर जर अशा प्रकारे कार्य केलं तर निश्चित मन आपलं शांत होईल बरोबर. आणि हे दुखणं कमी व्हायला मदत होईल. मला एक डाऊट होता की आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो की बॅक पेन होतोय का, तू सूर्यनमस्कार कर. जनरली लोक तेच करतात. किंवा युट्यूबवर जरी पाहिलं ना की काय करायचं तर सगळ्यात पहिला ऑप्शन काय येतो, सूर्यनमस्कार करायचं. नाही, बॅक पेन असेल म्हणजे आता मला खूप सिव्हिअर बॅक पेन हा, हा. आहे, हम्म. तर अशा वेळेला सर्वात पहिल्यांदा तर मी पूर्ण विश्रांती घेतली पाहिजे. बरोबर. पूर्ण विश्रांती हम्म. म्हणजे आणि त्याच्यामध्ये 2-3 आसनांची मी नावं पर्टिक्युलरली सांगेन. हम्म. की एक सेतुबंधासन आसन आहे जे अतिशय उत्तम आहे. हम्म. शलभासन उत्तम आहे. ही 2 आसनं सुरुवातीला करावी की जेणेकरून पाठीचं दुखणं थोडं कमी व्हायला मदत मदत होईल. होईल. आणि हे जर आपण
श्वसनाबरोबर केलं गेलं हा. तर अजून जास्त फायदा होईल. अच्छा. पण सूर्यनमस्कार जे डायनॅमिक प्रॅक्टिसेस आहेत हा. त्या शक्यतो टाळाव्यात. टाळाव्यात. म्हणजे जेव्हा सिव्हिअर बॅक पेन असेल हो ते हो बरोबर. हळूहळू जसं जसं आपण प्रॅक्टिस केल्यावर ते कमी व्हायला लागेल आणि आपल्याला लक्षात येईल की नाही आता मी करू करू शकतो. शकते. हा, हा. त्यावेळेला मात्र बरोबर. सूर्यनमस्कार करावा, काही हरकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी कशा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणं अगदी, आवश्यक आहे. अगदी. कारण पोश्चर जरी चुकलं तर करेक्शन करता यायला पाहिजे. करेक्शन नाहीतर आपण वर्षानुवर्ष त्याच ह्याच्यात करतो, अजून त्रास वाढू शकतो. त्रास वाढू शकतो. करेक्ट. सो अशा प्रकारे ह्या प्रॅक्टिसेस आपण बॅकपेनसाठी करू शकतो. आणि विज्ञानमय कोश हे तर का त्रास होतोय, कशामुळे, हे जर आपण समुपदेशनाद्वारे समजून घेतलं की माझ्याकडनं कुठल्या चुका होत आहेत, मी कुठल्या चुकीच्या पद्धतीने बसतेय का, किंवा माझ्या ऍक्शन्स तशा चुकीच्या पोश्चरमध्ये होत आहेत का, हे जर मी समजून घेतलं तर त्या मी टाळेन आणि मग माझं हे पेन्स आहे कमी व्हायला निश्चित मदत होईल. बरोबर. आणि आनंदमय कोश तर म्हटलं की आपल्यातला अहंकार जसं कमी होईल तसं हळूहळू जी काही व्याधी आहे, रोग आहे, ते नाहीसं व्हायला मदत होते. अस्थमा हा बेसिकली काय आहे की आपल्या श्वसन मार्गामध्ये जे अडथळे येतात त्यामुळे हा त्रास होतो आपल्याला. आणि मग ते का होतं, तर सर्वात पहिलं की एक स्ट्रेस लेवल असते किंवा एक मनाचा कोंडमारा ज्यांचा होतो त्यांना पण हा अस्थमाचा त्रास होतो. त्याचबरोबर पोल्युशन असेल तरी पण अस्थमाचा त्रास होतो. काही वेळेला काय जे लोक स्मोकिंग करतात, स्मोकिंग पर्टिक्युलरली अस्थमा नाही, जर अस्थमॅटिक पेशंटनी जर स्मोकिंग केलं तर त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. पण स्मोकिंगमुळेच अस्थमा होतो असं पण म्हणू नाही शकत. सो दुसरी गोष्ट हे खाणीमध्ये किंवा कार्पेंटर फॅक्टरीत हे जी लोक काम करतात त्यांना हा त्रास होतो, कारण त्यांचं काम सतत त्या वातावरणात असतं. त्यामुळे त्यांना बरोबर श्वसन करता येत नाही, मग हळूहळू त्या अस्थमाचा त्रास व्हायला लागतो. सो ही अस्थमा होण्याची महत्वाची कारणं आहेत. आणि त्याच्यासाठी बघितलं तर अस्थमासाठी जर प्रॅक्टिसेस बघितल्या तर शुद्धिक्रिया ही महत्वाची शुद्धिक्रिया आहे, नेती, की जी आपल्याला श्वसन मार्ग शुद्ध करण्यासाठी मदत करते. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक जलनेती आणि सूत्रनेती. हे जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्याच्याबद्दल आपण समजून घेऊ शकतो. आणि पुढची आसनं म्हणेन मी की जी आपली चेस्ट एक्सपान्शन म्हणजे फुफ्फुसांचं आपण एक्सपांड करू शकतो अशी जी आसनं आहेत किंवा प्रॅक्टिसेस आहेत त्या करणं जास्त फायदेशीर होतं, की जेणेकरून आपलं श्वसन योग्य प्रमाणात केलं जाईल आणि हा जो अडथळा आहे श्वसन मार्गामध्ये तो हळूहळू नाहीसा होईल, दूर होईल आणि आपण ह्या अस्थमातून बाहेर पडू शकतो. अशा प्रकारे आपलं चेस्ट एक्सपान्शन होणाऱ्या प्रॅक्टिसेस जास्त कराव्यात, ज्याच्यामध्ये भुजंगासन, की जिथे आपण आपला मान वर करतो आणि चेस्ट एक्सपांड होण्याचे वाव असतो. तसंच बॅकवर्ड बेंडिंगची जी आहेत उष्ट्रासन म्हणता येईल, की जिथे चेस्ट एक्सपान्शन होतं. सो अशा प्रॅक्टिसेस करणं खूप फायदेशीर ठरतं. बरोबर. आणि मी म्हटलं तसं मनोमय कोश हा कधीही मन शांत करण्यासाठी आहे, त्यामुळे ज्या प्रॅक्टिसेस सांगितल्या त्या कायम कराव्यात, म्हणजे मन शांत राहतं. आणि अस्थमॅटिक पेशंट्सना पण स्ट्रेस लेवल असल्यामुळे त्यांनी ओमचं उच्चारण, मंत्र चॅन्टिंग हे जर केलं तर त्यांना खूप फायदा होऊ शकतो. बरोबर. आणि अगेन तज्ञांचा सल्ला आणि अगदी बरोबर ते टिप देणं महत्वाचं आहे. खूप महत्वाचं. ऐकल्या डायरेक्ट गुगल करायचं आणि ते करत बसायचं असं नाही करता ना. सुरुवातीला तरी की सगळं समजून घेतलं कशा करायच्या आहेत प्रॅक्टिसेस आणि तज्ञांनी सांगितलं की नाही आता बरोबर करतेस तू किंवा करतोयस तू, तर निश्चितपणे मग आपण स्वतःहून करू शकतो. पण तोपर्यंत मात्र तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. जोपर्यंत आपल्याला आपण एक्सपर्ट होत नाही किंवा आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत तरी निश्चित. अगदी. आणि आता बऱ्याचशा लोकांना जर करायचं असेल शरीर शुद्धी किंवा याच्यातलं सगळंच त्यांना आपल्या लाईफमध्ये आता वापरायचं असेल तर त्यांनी सुरुवात कशी करावी, किंवा तुमची काही कार्यशाळा वगैरे असेल तरी साधारण किती दिवसाची असते, कारण आता लोकांना आता माहिती मिळाली पण आता सुरुवात कशी करायची, बरोबर, तर याबद्दल तुम्ही काय सांगा. म्हणजे आता समजा बॅक पेन किंवा अस्थमा, आता आपण हे 2 विषयांवर बोललो, असं बरेचसे जे काही मनोशारीरिक रोग आहेत अशा ह्याच्यासाठी मी वर्कशॉप घेते 5 दिवसांचं.
तर सोमवार ते शुक्रवार असं हं. 1 तास रोज 5 दिवस. हं. यामध्ये मी सर्व प्रत्येक व्याधीबद्दल एक्सप्लेन करते हं. आणि त्या प्रॅक्टिसेस कुठल्या त्याच्यासाठी जास्त उपयोगी आहेत, हं. की जेणेकरून त्या व्याधीतून मुक्ती होण्यासाठी मदत होईल हं. लवकरात लवकर. हं. अर्थात हे रेग्युलर केलं तरच हं. फायद्याचं आहे. तर ते हे आपण इथून 5 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये हे सगळं शिकतो हं. व्यवस्थितपणे आणि मग मात्र प्रत्येकाने ते नियमितपणे करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि 1 महिन्यानंतर पुन्हा फीडबॅकसाठी 1 किंवा 2 दिवस आपण सेशन ठेवून त्यांच्याकडनं फीडबॅक घेऊन, की त्यांना फायदा काय झालाय किंवा त्यांना काही त्रास झालेत किंवा त्यांना काय चेंजेस करायला हवेत, हं. अशा पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे हो. असे माझे वर्कशॉप्स असतात. असेल. आता जे निरोगी असतील हं. आता, पण त्यांना पुढे जाऊन सुद्धा आता सगळे कोश बॅलन्स करायचे करायचं. आहेत आणि लाईफस्टाईलमध्ये मला वापरायचं आहे. तर त्यांनी काय करावं? म्हणजे ते कसं गाईडन्स घेऊ शकतात? त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे मग ते निरोगी आहेत, हं. तर त्यांनी सगळ्या कोशांवर व्यवस्थित काम करावं. हं. पर्टिक्युलर असं नाही. मग त्यांच्यासाठी रुटीनची अशी साधना जी आहे, हां, हां. ती ते करू शकतात. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहेत, सूर्यनमस्कार आहेत, हं. सूक्ष्म व्यायाम, लुझनिंग प्रॅक्टिसेस या सगळ्या कव्हर होतात आणि तसं पण आपण 1 महिन्याचं वगैरे असं पण सेशन ठेवू शकतो, की त्यांना त्याच्यामुळे फायदा होईल. हं. ते पूर्ण त्या प्रॅक्टिसेस शिकू शकतील हं. आणि मग त्यानंतर स्वतः करू शकतील. बरोबर आहे. म्हणजे ते रोज उठून एका तासात राइट. शरीर शुद्धी करू शकतो. म्हणजे मी माझं सेशन जेव्हा घेते, हं. तेव्हा ह्या सगळ्या कोशांवर त्या प्रत्येक सेशनमध्ये काम केलं जातं. वाह! हे निश्चित आहे. वाह! हे अन्नमय कोश, प्राणमय कोश म्हणजे मंत्र चॅन्टिंग हं. रोजच्या सेशनमध्ये असतंच अगदी. हं. त्यामुळे मनोमय कोश पण बॅलन्स राहायला मदत होते. बरोबर. आणि विज्ञानमय कोश कसं, की पर्टिक्युलरली कोणाला काही प्रॉब्लेम आहे, हं. त्यांनी जर विचारलं, की मला हा त्रास आहे, पण मला कळत नाहीये, की मी बरोबर करतेय का नाही, हं. तर तुम्ही मार्गदर्शन कराल का? तर निश्चितपणे मी तिथे मार्गदर्शन करेन. बरोबर, बरोबर. आता काही स्पेशल केस सुद्धा आपल्याकडे कधी-कधी इन्क्वायरी येऊ शकते. आता जसं एखादी लेडीज प्रेग्नंट असेल, तिला पर्टिक्युलरली काही पेन होत असतील किंवा काहीतरी प्रेग्नंट लेडीज म्हणजे आता त्याच्यासाठी स्पेशल म्हणजे गर्भसंस्कार हं. असे वर्ग सुद्धा वाह! घेतले जातात. अच्छा. तर म्हणजे 3 महिन्यानंतर हं. 9व्या महिन्यापर्यंत अशा काही प्रॅक्टिसेस आहेत त्या स्पेसिफिक प्रेग्नन्सी मध्येच दिल्या जातात. हं. तर त्याही मी करून घेत म्हणजे त्याचंही सेशन घेतलं जातं. अच्छा. हे एक पर्टिक्युलरली तुम्हाला असं काही आहे का, की काही फीडबॅक आलेत का, की गर्भसंस्कार केल्यानंतर आलंय. हां. म्हणजे माझ्याकडे 2 केसेस आता झाल्या होत्या. त्यांना जाणवलं असं, की अ, त्या पिरियडमध्ये पर्टिक्युलरली त्यांनी ओमचं उच्चारण केलं. हं. त्यामुळे त्यांचं मन इतकं शांत राहिलं. नाहीतर जनरली काय होतं, की ऑफिस वर्क आणि घरचं काम असं हं. सगळं करून ह्या पिरियडमध्ये पर्टिक्युलरली खूप स्ट्रेस स्ट्रेस वाढलेला असतो. असतो. अगदी. पण ओंकारचं जेव्हा उच्चारण केलं आणि ते जास्त वेळा केलं गेलं. त्यामुळे त्यांना त्याचा निश्चित फायदा झाला. हं. हे मात्र त्यांनी सांगितलं. इव्हन डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा जर मंत्र चॅन्टिंग केलं, हं. तर डिलिव्हरी होण्यासाठी, नॉर्मल होण्यासाठी मदत होते. मदत होते आणि त्याचा परिणाम बाळावर पण निश्चित होतं. अगदी. आणि म्हणजे आफ्टर डिलिव्हरी म्हणजे बाळ झाल्यावर सुद्धा त्यांच्या म्हणजे आईंनी सांगितलं, की नाही मला ते फरक जाणवतोय, की एक वेगळ्या प्रकारचं मुलांकडे मुलांचा त्या गोष्टी बघण्याकडे दृष्टिकोन वेगळा असतो. वेगळा म्हणजे असतो. म्हणजे मी कंपेअर केलं, की बाकीची मुलं कशी किंवा आता आहे. अगदी, अगदी. तर तो डिफरन्स त्यांना जाणवतो. बरोबर. म्हणजे त्यांचं लर्निंगच गर्भातून गर्भातून सुरुवात सुरुवात होते. होते. आपण बऱ्याच वेळा असं बघतो, की काही-काही जी मुलं असतात, ते जन्मतः खूप चिड-चिड करतात, जेवत नाही किंवा त्यांना पटकन राग येतो, हट्टी असतात किंवा मग त्यांना त्यांच्या चालण्या आणि बोलण्यामध्ये खूप लेट चालायला सुरुवात करतात किंवा बोलायला सुरुवात करतात. हे खूप जनरल एक्झाम्पल आपण बघतो. तर त्या सुद्धा व्याधी आपण लहान मुलांसाठी पर्टिक्युलरली एकतर खूप हायपर असतात मुलं. हां. मग चंचल असतात ते. चंचल असतात. मग त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना नुसतं सांगण्यापेक्षा हं. स्वतः आई-वडिलांनी रोज नियमितपणे हं. जर काही साधना करायची ठरवली किंवा रोज संध्याकाळी काही श्लोक म्हटले, मंत्र उच्चारण केलं, तर निश्चितपणे मुलं त्यातनं शिकतील आणि
त्या व्हायब्रेशन्सचा पण मुलांवर परिणाम होईल आणि हळूहळू मुलं शांत होण्याला मदत होईल. बरोबर. आणि त्यांचं कसं आहे, पण हे मुलांना सांगण्याच्या ऐवजी आधी आई वडिलांनी करणं आई-वडिलांना महत्वाचं. करायला पाहिजे. आणि कसं आहे त्यांचं एक लहानपणापासून म्हणजे गर्भात असल्यापासून त्यांची जीवनशैली बदलेल. निश्चितपणे बदलेल म्हणजे ती योग्य जीवनशैली व्हायला मदत होईल. हा, जर म्हणजे काहीतरी होण्याची वाट बघणार नाही ते ऍटलिस्ट, राईट, की मला हे झाल्यानंतर मी करेन. बरोबर आहे. मॅडम, आपले वर्कशॉप मुंबईला होतात, पण असे बरेच लोक असतील ज्यांना करायचंय पण मुंबईत त्यांना शक्य नाही, ओके, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? 2 ऑप्शन्स आहेत. हम्म. एक म्हणजे ऑनलाईन तर डेफिनेटली घेऊ शकतो. हम्म. पण तिथे एवढंच आहे की सुरुवातीला समजा त्यांना नाही काही कळलं वगैरे, म्हणजे कुठे त्यांचं चुकीचं होत असेल तरी सुद्धा मी तिथे करेक्शन करू शकते, नो डाऊट. पण अगदीच त्यांना इन पर्सन जर करायचं असेल तर ते मुंबईत 2 दिवसाकरता येऊ शकतात. त्या 2 दिवसामध्ये आपण जास्त तासांचं सेशन घेऊन त्यांना एक्सप्लेन करू शकतो बरोबर. आणि मग ते स्वतःहून घरी करू शकतात किंवा मग ऑनलाईन ते जॉईन करू शकतात. वा वा, म्हणजे तो सुद्धा पर्याय आपल्याकडे आहे. आहे, available. वा अगदी. वा वा. खरंच म्हणजे मला खरंच खूप छान वाटलं आणि आज नवीन मलाही माझ्या खूप छान वाटलं. माझ्या नॉलेजमध्ये भर पडली की जे आपल्याकडे होतं पण आपण आपल्या फास्ट लाईफ मध्ये दुर्लक्ष करतो, बरोबर, की बाबा आपल्याला फास्ट रिझल्ट पाहिजेत, Right. गोळ्या घेऊन टाका, पेन किलर घेऊन टाका आणि मुक्त व्हा. पण ती मुक्तता नसते, आपण जास्त फसत जातो. तर इन डिटेल लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी आपण म्हणजे ह्या मार्गाला जायला पाहिजे असं मला तरी वाटतं. अगदी अगदी. म्हणजे तुम्ही निरोगी असाल तर निरोगी राहाल, आणि इन केस जर काही तुम्हाला व्याधी असेल तर ते डेफिनेटली दूर होईल. अगदी निश्चित. पण तुमच्याकडे श्रद्धा आणि पेशन्स दोघं पाहिजे आणि तज्ञ पाहिजे. अगदी बरोबर, या तीन अगदी गोष्टी बरोबर. तुमच्याकडे पाहिजेत. तर आमच्याकडे जर तज्ञ आलेत, जर तुम्हाला त्यांच्यासोबत कन्सल्टेशन करायचं असेल तर खाली त्यांचा नंबर मेन्शन केलेला आहे, तुम्ही डिरेक्टली त्यांना कॉल करून कन्सल्टेशन करू शकता, किंवा वर्कशॉपचं अपडेट्स जे काही असतील ते डिरेक्टली कॉल करून ते तुम्हाला सांगतीलच. आणि शक्य असेल तुम्हाला तर मुंबईला जा खरंच, कारण फेस टू फेस जे सेशन होतं तो इम्पॅक्ट खूप तो वेगळा आहे. इम्पॅक्ट खूप महत्वाचा असतो. आणि जसं मॅम म्हटल्यात की एकदा त्यांनी करेक्शन करून दिलं की तुम्ही बरोबर करतायत, तर नंतर तुम्ही आपलं पण आपलं आपलं करू शकतात. पण जसं म्हणता येईल की पोझिशन करेक्ट करणं किंवा ते तज्ञांच्या सल्ल्याखाली करणं हे खूप महत्वाचं आहे. तर शक्य झालं असतं डायरेक्टली मुंबईला जाऊन तो वर्कशॉप करा अशी माझी इच्छा आहे. तुमचं काही जे डाऊट असतील, काही तुमचे प्रेक्षकांना बऱ्याच वेळेस काही डाऊट्स असतात, काही प्रश्न विचारायचे असतात, तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न विचारा आणि मॅम शक्य झाल्यास डेफिनेटली त्यांना उत्तर देतील. आणि फोन केलेला उत्तमच असेल. म्हणजे तुम्हाला अजून काही असेल विचारायचं तुम्ही डायरेक्टली कॉलवर विचारू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.